इतिहास घडवला मावळ्यांनी, परंतु तो लिहिला नाही. लिहिला मनुवादी कावळ्यांनी, म्हणून तो सोयीचा लिहिला गेला, चुकीच्या पद्धतीनं मांडला गेला. चुकीचं सहन करणार नाही, केलं जाणार नाही. कोणी मांडत असेल तर त्याला सुट्टी सुद्धा दिली जाणार नाही. छत्रपती कालही आमच्यासाठी सर्वोच्च होते, छत्रपती आजही सर्वोच्च आहेत, उद्या सुद्धा सर्वोच्च राहतील. तानाजी मालुसरेंना गाण्यावर नाचताना दाखवलं, आम्हाला राग आला नाही. हस महादेव असेल किंवा असंख्य असे काही चित्रपट आहेत ज्याच्यात संकोचित पद्धतीनं छत्रपतींचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडला गेला. आम्हाला राग येत नाही. आम्हाला जेम्स लेननी अत्यंत वादग्रस्त, विकृत, भयानक लिहिलं तरी राग येत नाही. आमची अवस्था मुर्दाड माणसाची झाली आहे. छत्रपती संभाजी महाराज महापराक्रमी होते. छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते. छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा नंतरचा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड ताकदीनं पुढे चालवला. एक चारित्र्य संपन्न, न्यायनीती धुरंधर, महापराक्रमी राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची ओळख आहे. 8 भाषा पारंगत असणारे छत्रपती संभाजी महाराज नखशिक, नायिका भेद, 7 शतक आणि बुधभूषण अशी महान ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज हे लेझिमच्या तालावर नाचणारे दाखवले जातात. महाराणी येसुराणी सुद्धा ज्या पद्धतीनं लेझिमच्या तालावर छावा चित्रपटामध्ये नाचताना दाखवणं हे त्या छत्रपती घराण्याचा सुद्धा अवमान आहे, हे विसरता येणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्यावर, आपल्या कर्तृत्वावर, आपल्या बुद्धी आणि चातुर्यावर हिंदवी स्वराज्याची जी भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा ताकदीनं तेवत ठेवली. छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई हरलेले नाहीत. काय दाखवताय चित्रपटामध्ये? छावा चित्रपट येतोय. छावा चित्रपटामध्ये तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांना मोडून तोडून त्यांचा इतिहास मांडणार असाल, खबरदार, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रत्येकामध्ये 12 हत्तीचं बळ येतं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रत्येक मावळा पेटून उठतो. प्रत्येक शिवप्रेमीच्या अंगामध्ये एक ऊर्जा संचारते. त्या छत्रपतींचा इतिहास जाणीवपूर्वक का चुकीचा मांडला जातोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र लिहिलंय, त्याच्यातली एक आठवण लक्षात घ्या की कुठल्याही समारंभामध्ये किंवा कुठल्याही चांगल्या कार्यक्रमामध्ये शक्यतो नाच गाण्याचे किंवा नृत्याचे कार्यक्रम ठेवू नका. शक्यतो ते टाळावे. हे तुम्ही आम्ही नाही सांगत, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात लिहिलेलं आहे. परंतु स्वतःचा गल्ला भरण्यासाठी, स्वतः पैसे कमावण्यासाठी काही तथाकथित मंडळी वारंवार आपल्या छत्रपतींचा, महापुरुषांचा, समाज सुधारकांचा, संतांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडतात. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती हा असा एक ब्रँड आहे ज्याच्यावर हजारो, लाखो, करोडो लोक पोट भरतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत बरीच चित्रपट आले. छत्रपती संभाजी महाराजांवर नेहमी तथाकथित इतिहासकारांनी अन्याय केला. छत्रपती संभाजी महाराजांना राम गणेश गडकरी पासून, राजसन्यास त्या नाटकापासून, वेगळ्या वेगळ्या कथा, कादंबऱ्या, नाटक, पुस्तकातून जाणीवपूर्वक महापराक्रमी छत्रपती संभाजी राजांना बदनाम केलं गेलं. वारंवार छत्रपती संभाजी महाराज हे बदफैली किंवा दारू पिणारे किंवा एक वाईट वागणुकीचे, वर्तणुकीचे म्हणून दाखवण्याचा खोटा कार्यक्रम ह्या मनवादी साहित्यिक, लेखक, कथाकार, कादंबऱ्याकार ह्या दीड दमडीच्या चेले चपाट्यांनी केला. आजही तेच घडतंय. छावा चित्रपट
आला, हिंदीमध्ये येतोय, एक शिवप्रेमी म्हणून त्याचं मोठ्या मनानं आम्ही स्वागतच करू, अभिनंदनच करणार आहोत. पण छत्रपतींचा इतिहास 25% खरा दाखवायचा, परंतु 75% इतिहास दाखवताना तो तोडून मोडून चुकीच्या पद्धतीने दाखवायचा, हा खोटारडेपणा संभाजी ब्रिगेडचा मावळा किंवा एक शिवप्रेमी मावळा कदापिही खपवून घेणार नाही. मित्रांनो, याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे. सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक शिवप्रेमींनी पेटून उठलं पाहिजे. चित्रपटाचं कौतुक आहे, चित्रपटाचं कौतुक झालंच पाहिजे. छत्रपतींचा छावा हा महापराक्रमी होताच, परंतु कशा पद्धतीने मांडला जातोय हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, काही जुन्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करेन. याच्या अगोदर सुद्धा तानाजी मालुसरे यांच्यावर चित्रपट आला होता. अजय देवगण यांनी तो चित्रपट महाराष्ट्रासमोर आणला होता. त्याच्यात सुद्धा तानाजी मालुसरेंना गाण्यावर नाचताना दाखवलं, आम्हाला राग आला नाही. हस महादेव असेल किंवा असंख्य असे काही चित्रपट आहेत ज्याच्यात संकोचित पद्धतीनं छत्रपतींचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडला गेला. आम्हाला राग येत नाही. आम्हाला जेम्स लेननी अत्यंत वादग्रस्त, विकृत, भयानक लिहिलं तरी राग येत नाही. आमची अवस्था मुर्दाड माणसाची झाली आहे. फक्त शरीराने जिवंत आहोत, मनाने किंवा संवेदनाने आमच्यामध्ये काही सुद्धा हिंमत राहिलेली नाही. इतिहास घडवला मावळ्यांनी, परंतु तो लिहिला नाही. लिहिला मनुवादी कावळ्यांनी, म्हणून तो सोयीचा लिहिला गेला, चुकीच्या पद्धतीनं मांडला गेला. आम्ही ते सगळं सहन करत आलो, आम्ही ते सहन केलं. पण इतिहासाचं ज्यावेळेस खरी मांडणी होऊ लागली, इतिहास ज्यावेळेस खऱ्या पद्धतीनं मांडला जाऊ लागला, इतिहासाचं ज्यावेळेस पारायण होऊ लागलं, कारण जोपर्यंत खरा इतिहास प्रत्येक मावळ्यापर्यंत पोहोचला जाणार नाही किंवा मावळ्यांनी वाचला जाणार नाही, तोपर्यंत इतिहास कळणार नाही. इतिहास तुमची माझी प्रेरणा आहे. इतिहास म्हणजे तुमचं माझं धगधगता अंगार आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की 33 कोटी देवाची फलटण बाद होते, इतकी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे. तशीच ताकद छत्रपती संभाजी महाराजांच्या सुद्धा नावात आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाचा ऊर असा भरून येतो. जगावं तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं, आणि या मातीसाठी, या स्वराज्यासाठी, आपल्या छत्रपती शिवरायांच्या वारशासाठी किंवा तो वारसा पुढे चालवण्यासाठी, तो वारशाची एक दहशत समाजामध्ये आणि खास करून शत्रूवर राहावी आणि समाजाला प्रचंड आदर वाटावा. तो आदर सुद्धा, ते शौर्य सुद्धा आणि मरणाची जी स्वराज्याप्रतीची जिद्द आहे ती फक्त संभाजी महाराजांमध्ये आहे, होती. ती प्रेरणा घेऊनच आम्ही काम करत असतो आणि तोच इतिहास खरा आहे. पण तो सांगितला जातोय का? तो मांडला जातोय का? जाणीवपूर्वक इतिहास खोट्या पद्धतीनं मांडला जातोय. आम्हाला ते कदापिही मान्य नाही. छावा चित्रपट येतोय, छावा चित्रपटाचं नक्कीच अभिनंदन, कलाकार असतील किंवा सगळ्यांचं. पण छत्रपती संभाजी महाराज हे मागे जुठ्ठा घालत होते का? संभाजी महाराज सारखे खांदा उडवत होते का? छत्रपती संभाजी महाराज लेझिमवर का नसतील? छत्रपती घराण्यातल्या महिला येसू राणी ह्या लेझिमवर नसतील. छत्रपतींच्या घराण्यातल्या किंवा मोठ्या महान घरातल्या महिला डोक्यावरचा पदर सुद्धा पडू देत नाही. ज्या संस्कारात वाढलेले असतात, ज्या संस्कारात राहतात, ते संस्कार प्रचंड वैचारिक असतात, सामाजिक असतात, रयतेच्या हितासाठी असतात, रयतेनं आदर्श घ्यावे अशा असतात. अशा महाराणी येसू राणी साहेबांना ज्या पद्धतीनं दाखवलं गेलंय अत्यंत वादग्रस्त आहे. याचा अर्थ चित्रपट वाईट असेल असं मी अजिबात म्हणणार नाही. चित्रपटातली काही प्रसंग एका गाण्यामध्ये
ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं दाखवलं गेलंय हे शिवप्रेमी म्हणून कदापिही मान्य होणार नाही. आणि वारंवार का असं दाखवलं जातंय? कारण ही मनुवादी मानसिकतेची घाणेरडी माणसं विनाकारण चुकीच्या गोष्टीची पेरणी करत असतात. इतिहास असाच बदनाम या मनुवादी कावळ्यांनी केलाय. तो खोडून काढायचा असेल तर सगळ्या मराठा बहुजनांनी खऱ्या इतिहासाचं खरं तर समर्थन केलं पाहिजे. खरा इतिहास मांडण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. इतिहास हा प्रेरणादायी असतो. इतिहासात रमल्याशिवाय भविष्यात इतिहास घडवता येत नाही आणि घडवला जाऊ सुद्धा शकणार नाही. पण इतिहास घडवायचा असेल तर इतिहास वाचावा सुद्धा लागेल. आजपर्यंत जाणीवपूर्वक ह्या नाटकवाल्यांनी, चित्रपटवाल्यांनी, कथा कादंबऱ्यावाल्यांनी कल्पनेच्या जोरावर, कल्पना विलासातून, कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या खोडसाळ लिखाणातून जी चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली गेली, खऱ्या गोष्टीला न्याय दिला नाही आणि खोट्या गोष्टीचं उदात्तीकरण केलं गेलं. अहो, हिंदवी स्वराज्यासारखं स्वराज्य छत्रपतींच्या नजरेसमोर दुसरं काहीच नव्हतं. मग अचानक ही तर स्त्रीची इच्छा असं आलं कुठून? ही तर छत्रपतींची इच्छा आहे असं म्हणण्याची हिंमत का दाखवत नाहीत? कारण यांच्या मनात, विचारात खोट आहे. म्हणून महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी छावा चित्रपटात दुरुस्ती केल्याशिवाय किंवा तो प्रसंग बदलल्याशिवाय, अर्थात एखाद्या लेझिमवर, नृत्यावर छत्रपतींनी त्या ठिकाणी नृत्य सादर करणं किंवा त्या पद्धतीनं लेझिम वाजवणं आजपर्यंत कुठेही वाचलं गेलं नाही, कुठेही पाहिलं नाही किंवा कुठेही याची साधी मांडणी सुद्धा केली गेलेली नाही. मग ही कुणाच्या खोडसाळ डोक्यातली कल्पना आहे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. म्हणून छत्रपती संभाजी महाराज ग्रेट होते, आहेत, राहतील. पण जे जे कुणी असं चुकीच्या पद्धतीनं करत असेल तर त्यांच्या मुस्कळल्या आवळल्याशिवाय, त्यांच्या मुसक्या महाराष्ट्रासमोर आणून त्या जाहीर पद्धतीनं बंदोबस्त केल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही. छत्रपती कालही आमच्यासाठी सर्वोच्च होते. छत्रपती आजही सर्वोच्च आहेत, उद्या सुद्धा सर्वोच्च राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा, छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा किंवा छत्रपतींपेक्षा आम्हाला कुणीही मोठा नाही. कारण इथला मराठा बहुजन समाज छत्रपतींची प्रेरणा घेऊन, महापुरुषांना डोक्यावर घेत असताना डोक्यात घेऊन त्यांच्या विचारांचा जागर करतो. चुकीचं सहन करणार नाही, केलं जाणार नाही. कोणी मांडत असेल तर त्याला सुट्टी सुद्धा दिली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.